कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम। धरणाचे दरवाजे 6 फुटापर्यंत उचलले। नदीपात्रात तब्बल 33,826 क्युसेकचा विसर्ग सुरू। सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने वाढत आहे। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे। शनिवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटावरून 6 फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत। या दरवाजांमधून तब्बल 32,776 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। याशिवाय कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक पाणी सोडले जात आहे। सध्या कोयना नदीपात्रात एकूण 33,826 क्युसेक इतका मोठा जलविसर्ग सुरू आहे। आज सकाळी धरणाची पाणी पातळी 755.828 मीटर म्हणजे 2151 फूट 8 इंच इतकी नोंदवली गेली आहे। धरणात सध्या 90.3 TMC इतका पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा 84.91 TMC म्हणजे तब्बल 84.80% धरण भरले आहे। सध्या धरणात 59,743 क्युसेक म्हणजे दैनंदिन 5.15 TMC गतीने नवीन पाण्याची आवक सुरू आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे। त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्णेकर, पाटण।